हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ, जय हरी विठ्ठल. तर आजचा व्हिडिओ खास आहे एकादशीसाठी. कॅप्शन तर तुम्ही पाहिलंच असेल. तर आज विशेष म्हणजे काय, तर आज आषाढी एकादशी आणि वर्षातील सगळ्यात मोठी एकादशी असं म्हटलं जातं. तर आजच्या दिवशी आपण घरच्या घरी आपल्या पितरांची सेवा कशी करावी, दीपदान वगैरे कसं करायचं, हे विधियुक्त कसं करायचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्याच आधी आपल्याला आषाढी एकादशी म्हणजे काय, हे आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे ते पाहायचे आहे. तर एकादशीला वारी वगैरे असते असं म्हटलं जातं आणि ही एकादशी वर्षातील सगळ्यात मोठी आणि अतिशय पवित्र एकादशी मानली जाते. असं म्हटलं जातं की आजपासनं चातुर्मास चालू होतो असं सुद्धा म्हणतात. तर आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी येत असतात. एक आषाढ शुद्ध एकादशी आणि एक आषाढी वद्य एकादशी, अशा 2 एकादशी ह्या महिन्यात येतात. तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतो. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. 4 महिने निद्रिस्त होतात असं म्हणतात, त्याला चातुर्मास असं म्हणतात. या एकादशीला बरेचसे वारकरी किंवा घरातील प्रत्येक जण व्रत करतो. तर आषाढी एकादशी व्रत आपण कसे केले पाहिजे किंवा कसे करावे. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक एकदम निर्जळा एकादशी करतात, काही न खाता पिता, तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात आपल्याला दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून विष्णूला तुळस वाहून, विठुरायाला रुक्मिणी मातेला तुळस वाहून घ्यायची आहे. हा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. रात्री विठुरायाचं भजन करायचं आहे, जागरण कीर्तन करायचं आहे, विठ्ठू नामाचा जयघोष करायचा आहे. संपूर्ण एकादशीच्या दिवशी आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा आपल्याला घरामध्ये लावायचा आहे. हे सुद्धा एक प्रकारचं दीपदान होऊ शकतं. आणि स्पेशली पितरांसाठी काय करायचं हे तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. पितराची सेवा वगैरे कशी करायची, बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर नेमकं या आषाढी एकादशीचं महात्म्य काय आहे, तर एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृत्युमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एक स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृत्युमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा घेतला, पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनी काहीही करता येत नव्हते. पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृत्युमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्यामुळे या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला आहे. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीचे मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते अशी समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असं सुद्धा म्हणतात. तर तसंच या उपवासाच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची कशी सेवा करायला पाहिजे किंवा आपण पितरांसाठी काय केलं पाहिजे हे मी तुमच्यासोबत छोट्याशा शॉर्ट नोट्समध्ये शेअर करते. तर घरच्या घरी आपण पितृसेवा कशी करावी, आजच्या दिवशी पितृसेवा करणे का महत्त्वाचे आहे, तर पितृदीपदान आपण आजच्या दिवशी नक्कीच करावे. कोणाला पितृपक्ष वगैरे लागलेला असेल किंवा घरात कोणाचं लग्न वगैरे होत नसेल, अशा बऱ्याच जणांना कोणाचं स्वस्थच ठीक नसेल, सारखं बिमार पडत असतील किंवा त्यांची तब्येत ठीक नसेल, तर बऱ्याच वेळी आपण ऐकलं असतं ब्राह्मणाचं की तुम्हाला पितृदोष लागलाय, तर तोच पितृदोष कमी होतो म्हणून आपण पितृदीपदान नक्कीच केले पाहिजे. तर पितृदीपदान कसं, दिवा लावणे. आषाढी एकादशीच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला जी पितरांची दिशा मानली जाते, तुम्ही तर हे ऐकलंच असेल, मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा. यामुळे पितरांना मार्ग मिळतो आणि आपला पितृदोष जो आहे तो शांत होतो. म्हणून तुमच्यासुद्धा घरात तुम्ही कधी हा वर्ड ऐकला असेल किंवा हा शब्द पितृदोष ऐकला असेल, तर या पद्धतीने जर तुम्ही त्याचा मार्ग काढला किंवा ही जर छोटीशी सेवा केली तर नक्कीच तुमच्यासुद्धा घरातील काही अडथळे असतील किंवा कोणाची तब्येत वगैरे ठीक नसेल किंवा पितृदोष वगैरे असं काही असेल तर ते शांत होण्यास नक्कीच मदत होईल. आणि या दिवशी आणखी आपल्याला जलतर्पण एक करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे. सकाळी स्नान केल्यावर एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकायचे
आणि हे पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांचे स्मरण करत अर्पण करायचे आहे. यालाच तर्पण करणे असं सुद्धा म्हणतात. तर ही सुद्धा एक पितरांसाठी आपल्याला छोटीशी सेवा करायची आहे. याने सुद्धा आपला पितृदोष कमी होऊ शकतो, आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते आणि आपल्या जीवनामध्ये जे काही संकटे अडथळे असतील किंवा समाधान नसेल तर ते सुद्धा होते आणि पितृदोष शांत होते. महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या पितरांसाठी नक्कीच ही छोटीशी सेवा केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेचं पठण करायचं आहे आपल्याला. मी अगोदरच्या पण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोलली होती की विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीता पठण आपल्याला एकादशीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जप करायचा आहे. ओम भगवते वासुदेवाय नमःचा जप आपल्याला करायचा आहे. जेवढा होईल तेवढा. जर आपल्याकडून जप नाही झाला तर आपण कामे करते वेळेस मनात नामस्मरण सुद्धा करू शकतो. पण विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेचं पठण या दिवशी आपल्याला नक्कीच करायचं आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम आपल्याला हवं असेल तर वाचू शकतो किंवा फोनवर लावून सुद्धा आपण ऐकू शकतो. याचे पुण्य आपल्या पूर्वजांना अर्पण करायचे, ज्यामुळे त्यांना मोक्ष मिळतो आणि आपल्या जीवनातील पितृदोष कमी होतो. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला पशु पक्ष्यांना अन्न द्यायचं आहे. एकादशीच्या या पवित्र दिवशी आपल्याला अन्नाचा नैवेद्य दाखवता येत जरी नसला तरी गाईला चारा देणे, तसेच कावळ्याला किंवा कुत्र्याला फळ अथवा उपवासाचे सात्विक पदार्थ देणे अत्यंत शुभ मानले जाते. किंवा हवं तर गाईला केळी वगैरे खायला घालणे, या गोष्टी आपण करू शकतो. गाईची सेवा केल्याने किंवा इतर पशुपक्ष्यांची सेवा केल्याने आपला पितृदोष कमी होतो. तसंच आपल्या जीवनात सुद्धा खूप जास्त सुख समृद्धी येते. आणि फक्त एकादशीलाच नाही तर कुठल्याही सणाच्या दिवशी आपण गाईला वगैरे नैवेद्य दाखवल्यावर आपलं पुण्य 10 पटीनं वाढतं असं म्हणतात. त्यामुळे आपण गाईला नक्कीच नैवेद्य अर्पण करावा. कुठल्याही सणाला गाईला नैवेद्य ठेवला जातो हे तुम्ही ऐकलं असेल आणि मी सुद्धा. पण आजकाल हे शक्य नसतं शहरात वगैरे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते नक्कीच करावे. आषाढी एकादशीची धार्मिक महत्त्व आणि परंपरा काय आहे तर या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. तर या दिवशी श्री विष्णू श्रीसागरात शेष नागावर 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. याच दिवशी चातुर्मास आरंभ होतो असं सुद्धा म्हणतात. या तिथीपासून पुढले 4 महिने चातुर्मास सुरू होतो, ज्यामध्ये शुभ कार्य काही काळ थांबतात. पंढरपूरची वारी सुद्धा असते, ती या आषाढी एकादशीच्या अगोदर चालू होते. आणि महत्त्वाचं म्हणजे या चातुर्मासात पहिले बरेचसे लोक पंढरपूरला राहून चातुर्मास पाळायचे. 4 महिने श्री भगवान विष्णूंची पूजा वगैरे करायचे. आता हल्ली तेवढं काही होत नाही, पण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण आपल्या घरी नक्कीच पूजा केली पाहिजे. भाविक या दिवशी अन्नग्रहण न करता संपूर्ण दिवस उपवास करतात आणि विष्णू विठ्ठलाची पूजा करतात. तुळशी अर्पण करतात, भगवंताला तुळशीपत्र वाहतात. ते अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय खायचं टाळायचं आहे तर उपवासाच्या दिवशी आपल्याला तांदूळ, अन्न, तामसी आहार, वाईट विचार टाळायचे आहेत. मांसाहार टाळायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पाने अजिबात तोडायची नाही आहेत. आणि जी कुठली आपल्याला भगवान विष्णूला विठ्ठलाला अतिप्रिय असलेली तुळस आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत. असं म्हणणं आहे की एकादशी व्रत तुळशी सुद्धा ठेवते, म्हणून त्या दिवशी त्याला स्पर्श करू नये. त्याचे पाने किंवा मंजुळा अजिबात तोडू नये. आपण आदल्या दिवशी नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीने काहीसं आषाढी एकादशीचं महत्त्व आहे, व्रत आहे, नियम आहेत. आणि या दिवशी पितरांची सेवा किंवा दीपदान आपण अशा पद्धतीने केल्यावर आपल्या जीवनातील अडथळे आणि पितृदोष नक्कीच कमी होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आज एकादशीच्या दिवशी रात्री तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला नक्कीच दिवा लावा. किंवा तुम्ही तर्पण वगैरे केलं नसेल तर ते सुद्धा करू शकतात. पशुपक्ष्यांना अन्न द्या. या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. भगवान विष्णूंचं नामस्मरण करू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला आजचा दिवस करायचा आहे. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या ह्या व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा. आणि आणखी तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील, महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला असेच सुंदर आणि महत्त्वाचे माहितीचे व्हिडिओ भरपूर भेटतील. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.